नशिबाने घाला घातला. अपघातात उजव्या हाताची बोटं कायमची हिरावली गेली. कोणाचंही आयुष्य थांबलं असतं, पण हा गडी काय डगमगला नाही. माणसात जिद्द आणि चिकाटी असेल तर संकटांचे डोंगरही पार करता येतात, हे सिद्ध केलं आहे पारनेर मधील जिजामाता विद्यालयाचा विद्यार्थी जयदीप जगन्नाथ औटी याने. नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात त्याने तब्बल 85% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलंय. उजव्या हाताची बोटे गमावल्यानंतरही जयदीपने हार मानली नाही. त्याने डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला आणि 10वी मध्ये 85% मिळवले. मागील वर्षी कडवाकुट्टी करण्याच्या यंत्रात त्याचा उजवा हात अडकल्याने त्याला आपली बोटं गमवावी लागली. या अपघातानंतर तो तब्बल 3 महिने रुग्णालयात उपचार घेत होता. उजवा हात निकामी झाल्याने भविष्यातील शिक्षणाचं काय, असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. मात्र जयदीपने खचून न जाता परिस्थितीशी 2 हात करण्याचा निर्णय घेतला. 10वीचं महत्त्वाचं वर्ष समोर असताना त्याने डाव्या हाताने लिहिण्याचा सराव सुरू केला. सुरुवातीला येणाऱ्या अडचणींवर मात करत त्याने आपलं अक्षर सुधारलं आणि वेगाने लिहिण्याचा सराव केला. जिजामाता विद्यालयातील शिक्षकांनी देखील त्याला सतत प्रोत्साहन दिलं, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. उजव्या हाताची बोटं गमावल्यानंतर जयदीपच्या नशिबी आलेल्या संघर्षात त्याचे आई वडील आणि मामांनी त्याला खंबीर आधार दिला. त्याचा हा प्रवास तरुण मुलांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.